नमस्कार, एव्हीएस दस्तक यूट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगंजोडे आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. शिक्षणाच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीद घेऊन लढणारी एकमेव शासनमान्य संघटना शिक्षक भारती. शिक्षक भारती शाखा वर्धेच्या वतीने वर्धा येथील विठ्ठल रुक्मिणी सभागृहात शिक्षकांचे जिल्हा अधिवेशन घेण्यात आले. याच अधिवेशनात नागपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली नागपूर विभागीय शिक्षक भारतीची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. चला तर आपण हा प्रत्यक्ष रंगतदार सोहळा बघूया. अधिवेशनाचे उद्घाटन पद्मश्री डॉक्टर गणेश देवी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चित्रपट दिग्दर्शक नितीन वैद्य, प्रमुख अतिथी डॉक्टर गजानन कोटेवार, आमदार कपिल पाटील, स्वागताध्यक्ष राजेंद्र झाडे, अतुल देशमुख, नवनाथ गेंड, नागपूर विभागाचे अध्यक्ष भाऊराव पत्रे, कार्यवाह सपन नेहरोत्रा, राज्य संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर, राज्य संघटक किशोर वर्भे, दिलीप तडस, प्राथमिकचे सरचिटणीस सुरेश डांगे, भारत रेहिपाडे, नजीर पठाण, प्रकल्प पाटील, जिल्हाध्यक्ष मारुती सय्याम, किशोर पिपरे, प्रवीण पाडभाजे प्रामुख्याने उपस्थित होते. मंडळाचे सभापती महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद वर्धा, तद्वतच माननीय भाऊराव पत्रे विभागीय अध्यक्ष शिक्षक भारती, माननीय नवनाथजी गेंड राज्य अध्यक्ष प्राथमिक विभाग, माननीय सुरेश डांगे विभागीय सचिव प्राथमिक विभाग आणि माननीय प्राध्यापक विनयजी केवलिया सर जिल्हा मुख्य सल्लागार शिक्षक भारती, माननीय धनराजी तेलंग साहेब माजी शिक्षण अधिकारी तथा जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद वर्धा, माननीय प्राध्यापक किशोर वर्भे प्रमुख, माननीय प्राध्यापक संजय खेडीकर राज्य समन्वयक शिक्षक भारती, माननीय प्राध्यापक सपन नेहरोत्रा विभागीय कार्यवाह शिक्षक भारती, हे सर्व माननीय सन्माननीय आपल्याला लाभले आहेत. तर आता आपण लवकरच वळूया सत्कार आणि स्वागत समारंभाकडे. मंडळी, इतकं सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणं. बघा, पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक आपल्याला करावी लागते, परंतु माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते. आणि नेमका हाच उद्देश, हाच हेतू आपल्या सन्माननीय कपिल पाटील सरांनी घेतला आहे. आणि मला असं वाटतं की इथे सर्व जे शिक्षक मान्यवर उपस्थित झाले आहेत हे आपल्या एका तळमळीने, एका कळकळीने इथपर्यंत आलेले आहेत. इथे काही नावं आली आहेत, त्यांना सुद्धा मी मंचावर पाचारण करू इच्छिते. किशोर कदम राज्य अध्यक्ष, माननीय श्री नजीर पठाण मराठवाडा विभाग, प्रकल्प पाटील, 3 सदस्यांनी सुद्धा मंचावरून आपले स्थान ग्रहण करावे. आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आजचे आपले कार्यक्रमाचे मार्गदर्शक, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री समीर देशमुख सर यांचं स्वागत करण्यासाठी मी ते पाचारण करते. श्री पंकजी निंबोरकर, श्री नरेश हेडे आणि श्री प्रवीण पाडभाजे सर यांना. यानंतर कार्यक्रमाचे स्वागता अध्यक्ष माननीय राजेंद्र झाडे सर राज्य उपाध्यक्ष शिक्षक भारती यांचं स्वागत करण्यासाठी श्री सुनील पटेल, श्री पराग शिवकर सर, श्री पुरुषोत्तम कावळे, श्री पंकज भिसे. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गजाननराव कोटेवार, अध्यक्ष लोकशिक्षण प्रसारक मंडळ वर्धा यांचं स्वागत करण्याकरता मी इथे पाचारण करते. श्री हरिहर झाडे सर, श्री गजानन चंदन खेडे, श्री नितीन टाकळे सर. यानंतर माननीय भाऊराव पत्रे सर विभागीय अध्यक्ष शिक्षक भारती यांचं स्वागत करण्यासाठी त्यांचं स्वागत करण्याकरता मी श्री पिंपरे सर यांना इथे पाचारण करते. किशोर कदम सर राज्य अध्यक्ष यांचे स्वागत करण्यासाठी मी सयम मॅडमला पाचारण करते. श्री मान्य कपिल पाटील साहेब येणार आहे. आमचं ठरलेलं होतं जिल्ह्यांची आणि राज्यांची आणि विभागांची जे आहेत हा समन्वयामध्ये ठरलं होतं की आम्हाला सर यावर्षी जिल्ह्यांमध्ये 3 सभा घ्यायच्या आहेत आणि त्या 3ही सभा आम्हाला 3 विभागात घ्यायच्या आहेत. एक सभा जी आहे घ्यायची होती आरवी असली कारंजा, दुसरी जी आहे हिंगणघाट आणि समुद्रपूर आणि तिसरी सेलू, वर्धा आणि देवळी. परंतु आम्ही पहिली सभा जी आहे ती लावणार होतो आरवी असली कारंजा आणि नेमकं काय झालं की या ठिकाणी जे आहे 3 दिवसीय
सत्र असल्यामुळे जे आहे कपिल पाटील साहेबांचा जाण्या येण्याचा वेळ जो आहे तो वाचावा आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त जिल्ह्यातील जेही शिक्षक बांधव आहे त्या शिक्षक बांधवांना व्हावा, त्यांच्या समस्या सुटावा, हा त्याच्या मागचा उद्देश. आमदार कपिल पाटील यांचे कार्यक्रमस्थळी आगमन. आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व वक्ते माननीय श्री कपिल पाटील सर, शिक्षक आमदार मुंबई इलाके आहे. त्यांचं स्वागत करण्याकरता मी ते पाचारण करते. श्री पराग शेरुकर सर, श्री रवींद्र विके, श्री विलास वेडमे, मिलिंद सरवदे आणि गजानन साठे सर यांना. फुलली मातीतील एक कहाणी, क्षणमावळतीचं एका डोळ्यात कशाला पाणी. आयुष्याची नाव दिस पाणगळ, वादळ वाड्यात कोसळू नको, सोस आता थोडी कळ, कारण उद्या वसंत येणार आहे चैत्रातील पालवी घेऊन. हा आशावादच जणू आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून मिळत आहे. शिक्षक जिल्हा अधिवेशनात बोलताना शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष व स्वागताध्यक्ष राजेंद्र झाडे म्हणाले, आम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करायचं आहे, मनपूर्वक स्वागत करतो. आणि शिक्षकांचे आपले प्रश्न भरपूर आहेत, अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न विधिमंडळामध्ये, विधान परिषदेमध्ये सोडवण्याचं काम आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं ज्यांच्यावर लक्ष आहे असे आमदार कपिल पाटील प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम करत असतात. परंतु ते सोडवत असताना त्यांना इतर आमदारांची किंवा इतर लोकांची साथ मिळत नाही. म्हणून सरांना असं वाटतं की माझ्या विचाराचे, माझ्या आचाराचे जर 2-3 आमदार किंवा 2-3 माझ्या विचाराचे व्यक्ती जर विधिमंडळात असले तर निश्चितपणे आपण शिक्षकांचे प्रश्न खूप प्रामाणिकपणे आपण त्यांचे प्रश्न सोडवू शकतो. म्हणून ते प्रामाणिक असा प्रयत्न गेल्या 10 वर्षापासून करत आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपले प्रश्न अनेक आहेत. मोठा एक प्रश्न आहे पेन्शनचा प्रश्न आहे. आपल्या संघटनेचा एकच उद्देश आहे की सर्वांना जुनी पेन्शन ही सर्वांना मिळाली पाहिजे, कारण की पेन्शन हा आपला हक्क आहे. म्हणून सर्वांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे याकरता आपली संघटना आणि आमदार सातत्याने प्रयत्न करत आहे आणि शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू. त्यानंतर दुसरा महत्वाचा विषय आहे की अनुदान सर्वांना 100% अनुदान मिळालं पाहिजे. मग ते घोषित असो अघोषित असो हे काही नाही, सर्वांना 100% अनुदान मिळालं पाहिजे की जेणेकरून आमचा पाड्यावरचा, तांड्यावरचा, गोरगरिबाचा विद्यार्थी हा प्रामाणिकपणे शिकला पाहिजे आणि शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण गेलं पाहिजे. म्हणून आपले आमदार सदोदित विधिमंडळामध्ये झगडत आहे, सदोदित विधिमंडळामध्ये प्रश्न मांडत आहे. त्याकरता सुद्धा आपला सर्वांची साथ त्यांना पाहिजे आणि निश्चितपणे आपण सर्वजण ती साथ त्यांना देऊ अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे. अनेक अशा प्रश्नासाठी आपल्या या मेळाव्यामध्ये एक खूप मोठी आसामी आपल्यात उपस्थित आहे. त्यांचं तुम्ही स्वागत केलंय, मी परिचय करून दिलाय ना, पण मी तुम्हाला तरी सांगतो. राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर गणेश देवी आणि त्यांच्या बाजूला बसलेले राष्ट्रसेवा दलाचे विश्वस्त आणि तुम्ही कलर्सवरती, सोनीवरती ज्या मालिका पाहता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मालिका आणि अहिल्याबाई होळकरांची, त्याचे निर्माते नितीन वैद्य हे आवर्जून इथे आलेले आहे. त्या काळामध्ये सगळं बघताय आपल्या देशातल्या जवळपास 880 भाषा ज्या लयाला चालल्या होत्या, म्हणजे आपण विदर्भातले आहोत, इथेच कितीतरी भाषा बोलल्या जातात. गोंडी आहे,
माडिया भाषा आहे, वराडी वेगळी आहे, आपली झाडीपट्टीची भाषा वेगळी आहे. अशा देशातल्या कानाकोपऱ्यातल्या असंख्य भाषा, ती बोलणारी माणसं, त्यांचा इतिहास, त्यांची अस्मिता, त्यांची ओळख आणि भाषेमध्ये सगळं काही दडलेलं असतं. ज्ञान असतो, इतिहास असते, आपली ओळख असते, खूप काही असते. ते सगळं शोधून काढलं आणि जगातला हा पहिला प्रकल्प आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणाचा तो प्रकल्प डॉक्टर गणेश देवींनी पूर्ण केला. जागतिक स्तरावरती, आंतरराष्ट्रीय स्तरावरती भाषा तज्ज्ञ म्हणून त्यांना मान्यता आहे. असंख्य भाषांचे ते तज्ज्ञ आहेत. ते भाषा कोविद या अर्थाने म्हणत नाहीये, ते भाषा शास्त्रज्ञ आहेत. आपण तज्ज्ञ म्हणतो ही वेगळी गोष्ट आहे. आपलं थोडंसं एक PhDचा ग्रंथ लिहिला तरी आपण स्वतःला तज्ज्ञ म्हणतो. आणि विद्यापीठात भरपूर मिळतात, तसं नाही. भाषा शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा लौकिक आहे. पण नुसतं भाषा शास्त्रज्ञ नाही, आदिवासींमध्ये आणि भटक्यामुक्त समाजामध्ये त्यांचं प्रचंड मोठं काम. भटक्यामुक्तांचं जे मधल्या काळामध्ये व्यंकय्या आयोगाच्या निमित्ताने संशोधन पुढे आलं, त्या मागे मोठी ताकद ही डॉक्टर गणेश देवीची होती. महाश्वेता देवी आणि डॉक्टर गणेश देवी यांनी भाषेसाठी आणि भारतीय साहित्य विश्वासाठी दिलेलं योगदान हे अमूल्य आहे. अमेरिकेतली कितीतरी मोठ्या पगाराची नोकरी सोडून ते भारतात आले, बडोद्यात राहिले. आता ते धारवाडला राहतात, कर्नाटकात. बडोदा यासाठी सोडावं लागलं कारण ज्यांच्या विरोधात आपण लढतो आहोत त्या शक्तीच्या विरोधात ते तिथे लढत होते. फॅसिझमच्या विरोधात, जातीवादाच्या विरोधात, लोकशाहीच्या मूल्यांच्या रक्षणासाठी. दक्षिणायनची चळवळ ते ऐकली असेल, आणि उत्तरेकडचं जे राजकारण आहे त्याला एक समांतर देण्यासाठी त्यांनी दक्षिणायन मोहीम सुरू केली आणि दक्षिणेच्या राज्यातील सगळ्या लोकांना एकत्र केलं. आता त्यांनी द्रविड, महाराष्ट्री, प्राकृत आणि मगधी, पाली या ज्या भाषा आहेत, पैशाची वगैरे, म्हणजे ज्या संस्कृतेतर भाषा आहेत, त्या भाषांच्या एका मोठ्या अलायन्सची मुवमेंट उभी केलेली आहे. वन नेशन वन लँग्वेज ही मान्य असता कामा नये. हा असंख्य भाषांचा, असंख्य रंगांचा, असंख्य वंशांचा देश आहे. त्यासाठी त्यांनी मुवमेंट सुरू केली. आपल्याला राजकीय नेते माहीत असतात, आपल्याला साहित्य माहीत असतं, पण त्यांच्या मुळाशी जाऊन ज्या तत्वज्ञानावरती, ज्या बेसवरती आपण सगळे उभे असतो, त्याच्यामध्ये मूलभूत असं काम डॉक्टर गणेश देवींनी केलेलं आहे. आणि आता ते राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रसेवा दल ही स्वातंत्र्याच्या चळवळीतली मोठी संघटना. RSS माहिती आहे लोकांना. मी आता इथे येत होतो, मला माझ्या सोडणारे माझे नातेवाईक सांगत होते की गांधी आश्रमात आणि बाजूच्या विश्वविद्यालयामध्ये RSSची मंडळी घुसली देतो ऑलरेडी आणि कब्जा मिळवण्याचं सुरू झालं. मोठी लढाई आहे. त्या शक्तींच्या विरोधात ते सातत्याने आवाज उठवतात, लढतात. CNRCचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, या प्रश्नावर पहिल्यांदी त्यांनी लिहिले आणि मग आपण ते लोक लढायला उतरतात. अशी प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे. सेवा दलाने 107 हुतात्मे दिले होते. त्या सेवा दलाचं ते नेतृत्व करतायत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि प्राध्यापक डॉक्टर गणेश देवी यांना आमंत्रित करतो की झाडे सरांनी जी इथे लढाई सुरू केलेली आहे. देवी सर, झाडे सरांचं वैशिष्ट्य असं आहे की RSSच्या गळामध्ये गेले 3 निवडणुका त्याशी झुंज देत आहे. आजच्या निवडणुकीत ते निवडून आलेच होते, पण खुद्द मुख्यमंत्री, देशाचे केंद्रीय मंत्री, त्यांचे सगळे खासदार, त्यांचे आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य सगळे बसले आहेत. पैशाचे पाठ बाहेर आणि हा फाटका माणूस आहे, तरी सुद्धा त्यांचा दम निघाला. निसटत्या विजयाने त्या एवढं करून सुद्धा म्हणजे मैदानामध्ये शिक्षकांच्या माध्यमातून या फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात, जातीवादी शक्तींच्या विरोधात, रेशीमबागेच्या विरोधात संविधान चौकात ते उभे असतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट. तुमच्या येण्याने मी
नितीन वैद्यांच्या येण्याने त्यांना मोठी ताकद मिळणार आहे. मी त्यांना आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो आणि तुम्हाला बोलावतो. सर्व शिक्षक मित्र या जिल्हा आणि माझं व्यावसायिक जीवन सुरू केलं MA ची परीक्षा झाल्यानंतर. त्यावेळेस मी 21 वर्षाचा होतो. तेव्हा मी हायस्कूल शिक्षक होतो. नंतर अनेक कारणाने रस्ते नवीन उलगडत गेले, परदेशात गेलो, युनिव्हर्सिटीत शिकवलं. पण त्या युनिव्हर्सिटीत माझं मन रमलं नाही. मी एका आदिवासी युनिव्हर्सिटीची नोकरी सोडून मी वयाच्या 44-45 वर्षी रिटायरमेंट घेतली, राजीनामा केला आणि खेड्यात गेलो. आदिवासींच्या खेड्यात राहिले 2 दशक. आदिवासींच्याकडून शिकलो. मी या देशातली खेडी फार जवळून बघू शकतो, कारण वेगवेगळ्या भाषा शिकताना, समजून घेताना, पाहणी करताना प्रत्येक राज्यातल्या, प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुक्यात मला जावं लागतं. ही खेडी बघत असताना, शिवाय त्या आधी आदिवासींच्या बरोबरचे जे माझे मैत्रीचे संबंध होते, त्यांच्या पाड्यातून, घरातून जात येत असताना, त्यांच्याशी संभाषण करत असताना माझ्या एक गोष्ट फार प्रकर्षाने ध्यानात आली. आणि ती गोष्ट होती की या देशावर एक प्रचंड असत्य लादलं जातं. प्रचंड असत्य फार मोठ्या प्रमाणात. आपण कॉन्स्पिरसी म्हणतो, कारस्थान म्हणतो. हे जे कारस्थान माझ्या ध्यानात आलेलं आहे, त्याच्या तुलनेने माझ्या माहितीत मी 70 वर्षातलं भारतात किंवा दुसरीकडे जगात केलेलं कुठलंही कारस्थान त्याच्या तुलनेने फार क्षुल्लक वाटेल, एवढं प्रचंड एक कारस्थान माझ्या ध्यानात आलं. मी फक्त झाडे सरांना भेटायला आणि तुम्हाला तुमच्याबरोबर काही वेळ घालवायला म्हणून आलो, बोलण्यासाठी आलो नाही. पण या निमित्ताने मी त्याचा उल्लेख करू इच्छितो तुमच्या परमिशन. हे कारस्थान आर्थिक स्वरूपाचं नाही, राजकीय स्वरूपाचं नाही, पण गुन्हेगारीचं आहे आणि ते सांस्कृतिक स्वरूपाचं आहे. हे सांस्कृतिक गुन्हेगारी काय आहे हे मी तुमच्या अगदी कमीत कमी शब्दात मी सांगतो. पुन्हा केव्हा तरी विस्ताराने बोलायला मी येईन. 18व्या शतकाच्या शेवटी आपल्या देशामध्ये एक उमदा इंग्रजी तरुण न्यायाधीश म्हणून आला होता. 24 वर्ष वय होतं. त्याचं नाव होतं विल्यम जोन्स. त्यांनी कलकत्त्याला एक तिथल्या शिक्षकांची, तिथल्या मित्रांची एक छोटी बैठक बोलवली. त्याला एशियाटिक सोसायटी असं नाव दिलं. आणि त्या दर आठवड्याला त्यांच्या भरणाऱ्या सभेच्या दुसऱ्या आठवड्याच्या सभेमध्ये त्यांनी एक छोटं भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी असा उल्लेख केला की संस्कृत, ग्रीक, लॅटिन आणि जुनी पर्शियन म्हणजे इराणियन या भाषांच्या मध्ये काही समान शब्द दिसतात. उदाहरणार्थ आपल्याकडे पिता असला तर तिकडे पेटर असतो, फादर असतो, पित्र असतं. अशा 70 ह्या सगळ्या भाषांच्या मुळाशी एक कुठली तरी भाषा असेल. आता हे ऑब्झर्वेशन फार चांगलं होतं. आणि ती मुळाशी असलेली भाषा होती, त्याला त्यांनी जे नाव दिलं त्या इंडो आर्यन किंवा इंडो इराणियन किंवा इंडो युरोपियन अशा 3 शाखांची एक मुळाची भाषा. त्या भाषेसंबंधी 100 वर्ष 150 वर्ष संशोधन होत राहिलं. आणि नंतर साधारणपणे इसवी सनापूर्वी 1400 वर्ष म्हणजे आपल्यापासून 2100 + 1400 3500 वर्ष आधी संस्कृत भाषेची सुरुवात या देशात झाली.
नंतर ह्याच गोष्टीचा गैरवापर करून हिटलरनी प्युअर आर्यन शुद्ध वंशाचे आणि नंतर जुलूम केले, ती गोष्ट वेगळीच. म्हणजे 3500 वर्षापूर्वी जेव्हा संस्कृत इथं आली, त्या कालखंडामध्ये ह्या देशामध्ये माणसं राहत होती. इथं माणसाची वस्ती जवळपास 45,000 वर्षापूर्वीपासूनची जेनेटिक्स प्रमाणे आणि शेतीच्या इतिहासावरून किमान आपल्या आधी 11,000 वर्षापासूनची आहेच. इसवी सनापूर्वी 9,000 वर्ष शेतीची सुरुवात झाली आपल्या देशात. इराणमधून ती इथं आली. ह्या संस्कृतच्या सुरुवातीच्या वेळेस इतर काही भाषा होत्या का नाही? ती माणसं भाषा बोलत होती की नाही? आपण वर्गात जायच्या आधी जर मुलं असतील तर किती गडबड करत असतात. माणूस असेल तिथं भाषा बोलतो. मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला. गौतम बुद्धाचं नाव आपण ऐकलंय. गौतम बुद्ध इसवी सन पूर्वी 600 शतक. त्यांचेच समकालीन महावीर जैन, तेही इसवी सन पूर्वी 550-600 वर्ष. गौतम बुद्धांनी अत्यंत जटिल फिलॉसॉफिक कॉन्सेप्ट्स, गहन तत्वज्ञान पाली भाषेत सांगितलं. महावीरांनी अत्यंत गहन तत्वज्ञान प्राकृत मध्ये सांगितलं. तर हे तत्वज्ञान सांगायला यायला आपण शाळेत शिकवतो. जेव्हा शाळेत मूल येतं तेव्हा ते बोलत असतंच, पण त्याची भाषा आपण सुधारत जातो त्याला 10-12 वर्ष. एखादी भाषा फिलॉसॉफिकल कन्सेप्ट सांगायच्या पातळीपर्यंत यायला त्या भाषेला किमान 700-800-1000 वर्षाचा इतिहास असावा लागतो. बुद्धाच्या आधी 1000 वर्ष पालीची निर्मिती होती. महावीराच्या आधी 1000 वर्ष प्राकृतची निर्मिती होती. आणि त्या क्षणाच्या काहीशे वर्षांनंतर संस्कृत या देशात सुरू होती. हे ऐतिहासिक आहे. पण वेद म्हणजे देवानी बोललेली ही भाषा देवभाषा. आणि भारतातल्या सगळ्या भाषा संस्कृत मधून निघाल्या. असं जर कोणी तुमच्या डोक्यावर थोपलं तर तमिळ त्यावेळची तमिळही होती. म्हणजे तमिळ होती, प्राचीन तमिळची आधीची भाषा होती. पालीच्या आधीची सुरुवातीची पाली होती, प्राकृत होती. जी मराठी भाषा आपली मराठी जर आमची मायबोली, महाराष्ट्रासाठी किती शहीद झाले. मराठीचा महाराष्ट्र. मराठीसाठी आपण चक्क हातात दगड, धोंडे, तलवारी, बंदुका घेऊन भांडायला उभू शकतो. तुम्ही पिझ्झा खाल्लाय? पिझ्झा, त्या पिझ्झाला बेस असतो आणि टॉपिंग असतं. मराठीचा बेस, मराठी पिझ्झा जर मानला तर मराठीचा बेस काय माहिती? प्राकृत. आणि टॉपिंग आहे संस्कृत. ध्यानात घ्या मी काय म्हणतो की ह्या सगळ्या आपल्या लोकांना संस्कृत मधून तुम्ही निर्माण झाला. वेद म्हणजे जगातले वेद. मी वेद आणि उपनिषदाचा आदर करतो जितका मी बुद्धाचा आणि महावीरचा करतो. मी संस्कृतवर माझं आगाध प्रेम आहे, जितकं माझं तमिळवर, पालीवर, प्राकृतवर. पण ह्या सगळ्या भाषा असताना एकच म्हणजे आपलं भाषिक फेडरल स्ट्रक्चर होतं. त्याच्या जागी एकच. जसं आता संविधानात फेडरेशन सांगितलं, पण त्याच्या जागी एकच कोणतरी गुजरातमध्ये भाई येऊन एकच. आपल्या डोक्यात लोकांच्या हुकुमशाही जी घुसली आणि स्वीकारली गेली. आपण नरेंद्र मोदी दिसले पडद्यावरती अवतार दिसल्यासारखे जे अंगात आल्यासारखं नाचायला लागले देशातले लोक. याचं कारण आपण आपलं स्वत्व, आपली अस्मिता विसरून गेलोय साफ. आणि हे जे सांस्कृतिक कारस्थान आहे ते RSSनी गेले 100 वर्ष चालवलंय. हजारो पुस्तकं, लेख, व्हिडिओ, पॉडकास्ट डोक्यावर आदळून
आपल्या सगळ्यांना त्यांनी ब्रेन वॉशिंग करून ठेवलेलं आहे. मी, कपिल पाटील, नितीन वैद्य, राष्ट्रसेवा दल, या देशातले सगळे बुद्धिस्ट स्कॉलर्स, सगळे पाली स्कॉलर्स, सगळे प्राकृत स्कॉलर्स, त्यातल्या प्रत्येकाशी मी जाऊन तासनतास चर्चा करून ही शहानिशा केली आणि ते सगळे एकत्र आहेत. आणि तुम्ही राजकीय दृष्टीने पण बघा, हे हिंदू, हिंदी, हिंदुस्तान कुठं कुठं स्वीकारलं गेलेलं नाहीये मनापासून. नॉर्थ ईस्टमध्ये नाही, बंगालमध्ये नाही, ओरिसामध्ये नाही, दक्षिण भारतात नाही, राजस्थानमध्ये नाही, गुजरात एक्सेप्शन, महाराष्ट्रात नाही. हा सगळा पाली, प्राकृत, द्रविडिक भाग. म्हणजे हे सांस्कृतिक कारस्थान राजकीय परिणामांच्या ट्रान्सलेट व्हायच्या आधीच तुम्ही, मी, आपण सगळे एकत्र आलो तर हे आणून काढू शकतो. यात मी कुठल्याही भाषेचा द्वेष करायला तुम्हाला सांगत नाही. कुठल्याही भाषेचा द्वेष कृपा करून करू नका. भाषा ही फार मजुरी केल्यानंतर, बौद्धिक मजुरी केल्यानंतर निर्माण होत असते. कुठल्याही व्यक्तीचाही द्वेष करू नका, फक्त प्रेम करा. माझ्या साने गुरुजींनी सांगितलं होतं, शाळा शिक्षक होते, जगातला सगळ्यात खरा धर्म असेल तर प्रेम असेल. आणि हे प्रेम आपण सत्यावर करूया. आणि हे सगळं सत्य, भाषिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक सत्य आपण देशासमोर मांडूया. त्यात तुमची मदत लागेल. केंद्र सरकारने कमिटी नेमली खोटा इतिहास 12,000 वर्षाचा लिहिण्यासाठी. त्याला आपण फाईट करूया. हे सत्य, हे उघड सत्य, हे जर आपण मांडलं मुलांच्या पुढे, प्रत्येक शाळेत, प्रत्येक कॉलेजमध्ये, तर आपण सांस्कृतिक गुलाम संपूर्णपणे होण्याच्या आधी मुक्तीचा एक तरी रस्ता खुला करू शकू भविष्यासाठी. आज जे कपिल पाटलांनी अत्यंत या जिल्हा अधिवेशनामध्ये भंडारा जिल्ह्याचे कार्यवाह विनोद किंदर्ले यांनी शिक्षकांची भूमिका आणि शिक्षकांचे प्रश्न यावर आपले मनोगत व्यक्त केले. एक मोठी जबाबदारी या सर्व योगायोगानं राज्य कार्यकारिणीने आणि आदरणीय कपिल पाटील सरांनी माझ्याकडे दिलेली आहे. आदिवासी उपाययोजना क्षेत्र योजना म्हणून 36 योजना म्हणून राज्यामध्ये सुरू आहे. त्या सुरू असलेल्या योजनेअंतर्गत माध्यमिक शाळांना आणि सैनिकी शाळांना आमचे जवळजवळ 1200-1300 लोक, एक आकडा आहे त्याचा, 1901 लेखाशीर्ष आहे, त्याची 1200 लोक आहेत. आधी सैनिकी शाळांमध्ये 323 लोक आहेत आणि ज्युनियरवर महाराष्ट्रात 36 लोक आहेत. हा सर्व आकडा जमा करायला आज तारखेला आम्हाला 6 महिन्याचा कालावधी लागला आणि या लोकांच्या समस्येला आज 12 वर्षे पूर्ण झालेली आहेत. ह्या आदिवासी उपाययोजना अंतर्गत योजनेतल्या लोकांना निरंतर पगार मिळत नाही आणि योजनेमधले असल्यामुळे मधातल्या काळात सैनिकी शाळांचे कायमचे पगार बंद करण्याचे शासनाने धोरण स्वीकारलं होतं. ते धोरण हाणून पाडण्याचं काम आदरणीय आमदार कपिल पाटलांच्या नेतृत्वात, आदरणीय झाडे सरांच्या मार्गदर्शनात आपण मुंबईपर्यंत जाऊन भांडलो आणि तो विषय पुन्हा सुरू करून आणला. त्याबद्दल मी सर्व राज्य कार्यकारिणीचा आभार व्यक्त करतो. अधिवेशनात बोलताना शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांनी शिक्षकांचे प्रश्न, जुनी पेन्शन, शिक्षणाचे होत असलेले खाजगीकरण आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण ज्यांच्या हातात सत्ता होती मागची 5 वर्ष, त्यांचे प्रतिनिधी आपण वारंवार निवडून दिले कारण ते सत्तेवर आहेत. त्याच्या आधी इतरांसाठी आपण मदत करतो. पण शिक्षकांच्या प्रश्नावर, आश्रमशाळांच्या प्रश्नावर, ग्रंथालयांच्या प्रश्नावर जी अनास्था आधीच्या सरकारची होती तीच मागच्या सरकारची होती आणि आताची सरकारची होती. ही जर कोणी तोडायची असेल तर मग आपल्याला जोरदार हल्ला पण करावा लागेल. तुमची एक मागणी, जी मागणी झाडे सरांनी पुन्हा एकदा इथे त्याचा उच्चार केला, तो आहे पेन्शनचा.
ज्यांनी पेन्शन नाकारली त्यांना आपण मत देतात. आपल्या खिशातनं जो काढून घेतो त्यालाच मतदान केलं जातं आणि पुन्हा निवडून दिलं जात असेल तर कशाला ते पेन्शन चालू करते? ते DCPS की NPS याच्यामध्ये आपल्या चक्रामध्ये आपल्याला झुलवत राहत. पेन्शनचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, पहिले मुख्यमंत्री असतात. काढून कोणी घेतला? ज्या वेळेला भाजपचं सरकार होतं वाजपेयींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला तो काढून घेतला. जेव्हा जेव्हा आपण या प्रतिक्रियावादी शक्तीला, जातीवादी शक्तीला बळ दिले, सत्ता दिली, तेव्हा तेव्हा त्यांनी संघटित वर्गावरती, कामगार वर्गावरती, श्रम करणाऱ्यांवरती आणि शिक्षकांवरती हल्ला केला. भाजपच्या पहिल्या राज्यात आणि मागच्या मोदींच्या मागच्या 5 वर्षात कामगारांचे सगळे कायदे त्यांनी संपुष्टात आणले. बँका आणि सगळ्या त्याला पब्लिक सेक्टर म्हणतात, म्हणजे सगळ्यांच्या खाजगीकरणाला त्यांनी वेग दिला, सपाटा लावला. आता बँक कर्मचारी संपावर पुन्हा उतरले, एकजुटीने उतरले. पण बँकेतही मध्यमवर्गीय कर्मचारी असोत किंवा आपले शिक्षक असोत किंवा मंत्रालयीन कर्मचारी असोत किंवा खाजगी क्षेत्रातले जे लोक आहेत, या सगळ्या मध्यम वर्गाने भाजपला मतदान केलेलं आहे, म्हणून हे आपल्यावरती राबत. आता ते मुळावर आले. बँक कर्मचारी संपात उतरले. तर रवीश कुमार त्यांचं बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचं कव्हरेज करताना सांगत होता की तुम्ही संपावर आलेला योग्य मुद्द्यासाठी आलेला, पण तुमच्यापैकी किती जणांनी हिंदू मुसलमानचा मेसेज फॉरवर्ड केला, व्हॉट्सअप केला? म्हणजे त्यांच्या प्रचाराचे आपण बळी आहोत, त्या प्रचाराचे आपण समर्थन आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपण सांगणार की आमच्या हक्काचं, आमच्या अधिकाराचं हनन तुम्ही करू नका, तो आम्हाला मिळालाच नाही. या देशातल्या कामगारांची एकजूट होऊ नये, या देशातल्या श्रम करणाऱ्या वर्गाची एकजूट होऊ नये, शेतकऱ्यांची एकजूट होऊ नये, म्हणून फूट टाळण्यासाठी सगळे धार्मिक अजेंडे आणि सगळ्यात सोपा अजेंडा तो हिंदू मुसलमान करायचा. 30 वर्ष मंदिराच्या नावाने राजकारण केलं. आता काशी बाबा विश्वनाथचं साकडं घातलं. पण या दरम्यानच्या काळामध्ये त्या गंगेच्या तीरावरती हजारोपर्यंत फेरली गेली आणि वाहत ती बिहारपर्यंत पोहोचली. त्या मृतांची मुद्दा त्या कोविडग्रस्तांना योग्य वेळेला मदत करण्याचं काम या सरकारने केलं. पण ते सगळं आपण विसरून जातो आणि पुन्हा मग हिंदू मुसलमानाचा मुद्दा आला, मंदिराचा मुद्दा आला, मशिदीचा मुद्दा आला की आपल्याला असं वाटतं की हे हाच महत्वाचा. काय करायचं आपल्या पेन्शनचा मुद्दा? कशाला पाहिजे वरिष्ठ श्रेणी, कशाला पाहिजे निवड श्रेणी? जर कुठलं तरी एक मंदिर बांधून हे सगळे प्रश्न सुटणार असतील तशी सगळी मंदिरं बांधत बसून सगळे कॉरिडॉर करत राहू. मग हे प्रश्न आपण मांडायचे. आपल्या सगळ्या प्रश्नांवरती त्याची जड आहे ते हे लोक. मोदी हा दुसऱ्यांदा सत्ता दिली, आपण भाजपला दिली, त्यांनी शेतकऱ्यांना मोडून काढलं. शेतकरी हटले नाही, वर्षभर आंदोलन करत नाही, हिमतीने करत नाही, त्याला मागायला घेतला. महाराष्ट्रात ते फार आंदोलन झालं नाही, महाराष्ट्रात थोडे प्रश्न वेगळे असतात. पण पंजाबच्या शेतकऱ्यांनी आणि हरियाणाच्या आणि युपीच्या शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांनी जी हिंमत दाखवली की आम्ही हटणार नाही, सगळे सरकारी बाबा, अंगणवाडी काय, आशा वर्ग, हे सगळे एकजुटीने आपण लढत नाही, तोवर आपण हे प्रश्न सुटणार. बँकेचा संप असतो तर आपल्याला काही देणं घेणं नसतं. आपला प्रश्न असला की बँक आम्ही त्यांना देणं घेणं नसतं. आता सगळ्यात वाईट अवस्था आहेत अंगणवाडी ताई आणि आशा वर्कर. या कोविडच्या काळामध्ये आशा वर्करनी एवढं मोठं काम केलं, जोखीम बनकरून काम, पण त्यांना पगार मिळतो का? तर त्यांना पगार मिळत नाही, त्यांना मानधन नाही. अंगणवाडी ताई प्रत्येक कामाला घालून जाते. पूर्व प्राथमिक शिक्षक आहे, म्हणजे आपल्या शिक्षकीच्या आधी प्रायमरी शिक्षक गेटसरांचे त्यांच्या अगोदरची पूर्व प्राथमिक शिक्षक. जिथे वेळ मिळेल, जिथे जागा मिळेल, एक छोटीशी लायब्ररी चालू करा. त्याने म्हणजे बालभवन. थोडी बरी जागा असेल तर संविधान चौक चालू करा.
किंवा संविधान कट्टा चालू करा, संविधान घर चालू करा, हे काय बांधावं लागत नाही. एकत्र जमायचंय, ज्येष्ठांनी जमा, तरुणांनी जमा, आपल्या प्रश्नांची चर्चा करा. शेवटी प्रत्येक प्रश्नाची किल्ली संविधानात आहेच ना, ते सुरू करा. आणि त्या संविधान घराच्या उपक्रमाखाली सानेगुरुजी बालभवन चालू करा. मुलांसाठी खेळगड ठेवा, पुस्तकं ठेवा, मुलं येऊ देत, वाचू देत. आपण हे केलं नाही ते येणारा काळ आपल्याला क्षमा करणार. कारण हा RSSचं जे जहर आहे जातीयवादाचं, धर्मद्वेषाचं, मगाशी देवी सर सांगत होते की खोटे असत्य आपल्यावरती लागत आहेत, प्रचंड प्रमाणात. आपल्या भाषा संपवून टाकणार आहे, आपली ओळख मिटवून टाकणार आहे. त्याचं मिटू द्यायचं नसेल तर आपल्याला आपल्या मुलांच्या सोबत, छोट्या मुलांच्या सोबत, तरुण मुलांच्या सोबत आतापासून सांगावं लागेल. आणि आपण आज हे जर केलं नाही तर उद्या आपला बाप बदलण्याशिवाय राहणार नाही. आज राष्ट्रपिता बदलायच्या भानगडीत ते लागलेलं आहे. आणि ज्या दिवशी राष्ट्रपिता बदलला जाईल त्या दिवशी आपला बाप पण बदलला गेले लक्षात घ्या. आज सकाळी येताना दाखवत होतो मोबाईलवरचं इतिहासाचं, या सगळ्यांचे बाप ते बदलणार. म्हणजे आदिवासींना काय म्हणतात? शबरीची मुलं. काय नाही म्हणत बिरसा मुंडाची मुलं, काय नाही म्हणत जयपाल मुंडाची मुलं. दलित वस्ती असेल तर मग त्यांना आठवतो वाल्मिकी. काय नाही म्हणत बाबासाहेबांची लेकरं, काय नाही म्हणत अण्णाभाऊंची लेकरं, नाही म्हणत. विदर्भात आल्यावरती का नाही म्हणत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांचं नाव घेत नाही, घेत बंदीत नाव घेतो. आपला बाप बदलणार आहे लक्षात. हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न, आपल्या ओळखीचा प्रश्न. आणि म्हणून आपल्याला संघर्ष करावा लागेल. त्यासाठी मी तुम्हाला विनंती करेन, ही लढाई तर आपण लढूच. आणि सर तुम्ही निवडून देणार मला खात्री आहे यावेळेला, कारण तिला जरासाठी चूक झाली आपली. तुमची पण चूक नाही. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री येऊन बसल्यानंतर संस्था थोड्या का करतात? आणि आपण संस्थेला विचारायची गरज नाही, आपल्याला मोठी बातमी करायला. पण त्याचबरोबर आपल्या प्रत्येक शाळेत जसे कोटेवार सरांनी सांगितले की साने गुरुजींचा फोटो नाही लागला पाहिजे, पण साने गुरुजींची गोष्ट सांगितली पाहिजे. ठीक आहे, साने गुरुजींनी सांगितली पाहिजे असं नाही. ही माणुसकीची गोष्ट आहे ती सुरू करा. माणुसकीची शाळा सुरू झाली पाहिजे. मी नांदेडला गेलो होतो, त्यांनी शाळेतच माणुसकीची शाळा आणि संविधान घर सुरू केलं. लायब्ररी होती, त्याला संविधान घर नाव दिलं आणि सगळे लावून ठेवलं. पुढे येता जाता पाहतात संविधान म्हणजे काय, प्रियंबल म्हणजे काय, शपथ काय, कळतं त्याला. ही आपली ओळख. तुम्ही ते काम करावं असं तुम्हाला आवाहन करतो. कारण केवळ झाडे सरांना पाठवण्याचा मुद्दा नाही, त्याच्या पुढे जाण्याचा मुद्दा आहे. आणि ती लढाई तुम्ही जिंकाल. गांधीजींच्या या कर्मभूमीतून, तिथून ब्रिटिशांच्या साम्राज्याचा पाया हल्ला, तिथून आपण रेशीमबाग सुद्धा हलवता आली पाहिजे. एवढी हिंमत तुम्ही करा. इतकं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. माननीय आमदार कपिल पाटील साहेबांना चर्चा देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात येत आहे. तेव्हा सर्वांनी एकदा आपल्याला गर्दी देण्यात टाळ्या वाजवायची. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अहिल्याबाई होळकर मालिकांचे निर्माते व दिग्दर्शक डॉक्टर नितीन वैद्य म्हणाले, बोललं गेलं. तुम्ही गेल्या 7 वर्षात, हे सरकार 7 वर्ष केंद्रामध्ये 5 वर्ष राज्यामध्ये होतं. शिक्षणावरचा जो खर्च असतो, शिक्षणावरचं जे अर्थसंकल्पामधलं ॲलोकेशन असतं, हे तुम्ही बघाल तर टप्प्याटप्प्याने कमी कमी होत गेले. आणि ते जसं जसं कमी होत गेले तसं तसं म्हणजे इथे मीडिया एंटरटेनमेंट बंद पडलं, स्पोर्ट्स बंद पडलं. हा परिणाम हा थेट त्या धोरणांचा परिणाम आहे, ज्याची झळ जी तुम्हाला बसलेली आहे, तुमच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना बसली आहे, तुमच्या बेरोजगार झालेल्या कुटुंबांना बसली. त्यामुळे हा धोका वेळीच लक्षात घेतला पाहिजे. वर्ध्यासारख्या भूमीमध्ये आपण आहोत. थोड्याच अंतरावर पवनार आश्रम आहे आणि गांधीजींचा तिकडे वास होता. अशा ठिकाणी एक आंदोलन उभं राहतं, भारताचं आंदोलन बनतं.
कधी आणि त्याच्यातून जी घटना उभी राहते त्या घटनेची सुरुवात प्रिएम्बल ही ईश्वर साक्षीने होत नाही, कुठल्या व्यक्तीच्या साक्षीने होत नाही, तर वी द पीपल, आपण भारताचे लोक याने होते. आपल्या देशाची गेल्या 7 वर्षात वाटचाल आय द पीएम अशी झालेली आहे. वी द पीपल पासून आपण आय द पीपल पीएम पर्यंत गेलेलो आहोत आणि त्याच्यातून दरवर्षी शिक्षण, आरोग्य, इतर समाज कल्याण याच्यावरचं अलोकेशन कमी होत चाललंय. विकास म्हणजे केवळ रस्ते आणि पूल आणि मोठमोठी प्रकल्प बांधणं हा एक विकासाचा अर्थ सार्वत्रिक झालेला आहे. विकास माणसांचा असतो, म्हणजे ह्युमन रिसोर्सेसचा विकास कसा होईल, त्या लोकांना न्याय कसा मिळेल, त्या दृष्टीने एकूणच आर्थिक वाटप जे होतं आपल्या सगळ्या संसाधनांचं हे व्हायला हवं. त्याच्याऐवजी गाडी उलट्या दिशेने वी द पीपल पासून आय द पीएम पर्यंत पोहोचलेली आहे आणि हे रोखण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ वी द पीपल याच्यामध्ये आहे. ज्या वेळेला ते आपण ओळखू त्याच वेळेला धडे सरांसारखे निरलस शिक्षक विधान परिषदेमध्ये जातील आणि तुमचे प्रश्न आणखी जोरकसपणे मांडतील याची मला खात्री वाटते. त्यामुळे 2 संध्या गेल्या, 3री संधी हातातून जाऊ देऊ नका. ती हातातून गेली. तुम्हाला लक्षात असेल शिक्षण क्षेत्रामध्ये कंत्राटदारी आली. कुठे आली? पहिल्यांदा गुजरातमध्ये आली. कोणी आणली गुजरातमध्ये? आय द पीएमने आणली. आता ते आहे ते कोणाचं ऐकत नाही, त्यांच्याच लोकांचं ऐकत नाही, बाकीच्यांचं काय ऐकणार. त्यामुळे उद्या ही कंत्राटी पद्धत सार्वत्रिक झाली तर त्याचं आश्चर्य वाटून घेऊ नका, पण त्याचा फटका तुम्हाला बसेल, आपल्यातल्या कोणाला तरी बसेल याची जाणीव. शेजारी बसलेल्या माणसाला त्याचा फटका बसणार आहे. कदाचित तो शेजारी बसलेला माणूस तुम्ही स्वतः सुद्धा असाल. त्यामुळे त्यातून स्वतःला वाचवण्यासाठी आपल्याला ही जी काही भुरळ पाडली जाते, मोठमोठी मंदिरं, आणि त्या भुरळीत अडकू नका. आपले जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, ते जिव्हाळ्याची माणसं कोण आहेत सोडवणारी, त्यांची नीट ओळख ठेवा आणि त्यांना निवडून पाठवा. आणि त्या दिशेने आता अजून 1 वर्ष आहे, मला असं कळलं वर्षभर आहे, तुम्हाला खूप प्रयत्न करता येतील, एकजुटीने सगळं कराल. कारण जसजशी निवडणूक जवळ येत जाईल तसं पैशाचा महापूर तिथे व्हायला लागेल. तो काही लोकांना फायदेशीर ठरेल पण मोठ्या वर्गाला तो फायदेशीर ठरणार नाही आणि त्यामुळे वेळीच दक्ष व्हा, सावध व्हा, एवढंच मी तुम्हाला सांगतोय. आणि गाडे सरांना पुढच्या वेळेला निवडून पाठवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा आतापासून, तरच हे शक्य होईल. धन्यवाद. जिल्हा अधिवेशनाचे संचालन प्राध्यापक लीना सेंडे, तर प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष मारुती सय्याम, तर आभार मिलिंद सरोदे यांनी मानले. या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.